पुण्याचं नाव काढलं की शनिवारवाडा, पर्वती आणि लाल महाल डोळ्यासमोर येतात. पण या सर्वांइतकंच महत्त्वाचं आणि पुणेकरांच्या जीवाभावाचं ठिकाण म्हणजे सारसबाग. इथे बसलेल्या तळ्यातल्या गणपती केवळ एक मंदिर नसून पेशवेकालीन इतिहासाचा एक अनमोल वारसा आहे. आजच्या व्हिडिओत आपण या मंदिराचा इतिहास आणि काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी विजय. आपलं स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर. आज आपण आलो आहोत पुण्यातील सारसबाग येथे. या मंदिराचा इतिहास थोरल्या नानासाहेब पेशव्यांच्या काळापासून सुरू होतो. 1750च्या सुमारास त्यांनी पर्वतीच्या पायथ्याला एक कृत्रिम तलाव बांधण्याची योजना आखली. या तलावाला सारस तलाव असे नाव पडले आणि त्यातील बेटावर 1784मध्ये श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांनी या सुंदर गणपती मंदिराची स्थापना केली. तलावाच्या मध्यभागी असल्यामुळे त्याला तळ्यातला गणपती असे म्हटले जाते. या तलावातील आकर्षण लहान मुलांचे म्हणजे यातील कासव खूप पाहायला मिळतात. त्याचबरोबर मासे आपल्याला दिसतात. सुंदर असे कमळही आपल्याला या तलावामध्ये कधीकधी उमललेले पाहायला मिळतात. पाहू शकता किती कासव आपल्याला इथे पाहायला मिळतात. मंदिराच्या साईडने आपल्याला सुंदर असे चारीभोवतीने तलाव पाहायला मिळते आणि मध्ये हे गणेशाचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती अतिशय विलोभनीय असून ती पांढऱ्या पाषाणात कोरलेली आहे. विशेष म्हणजे ही उजव्या सोंडेची मूर्ती असून तिला सिद्धिविनायक असे म्हटले जाते. या मंदिराचे बांधकाम 1784मध्ये श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी पूर्ण केले. या जागेचा इतिहास 1750 पासून सुरू होता, जेव्हा नानासाहेब पेशव्यांनी पर्वतीच्या पायथ्याशी सारस तलाव नावाचा कृत्रिम तलाव बांधण्यास सुरुवात केली होती. मंदिराच्या मागे एक लहान संग्रहालय देखील आहे, जेथे गणपतीच्या शेकडो मूर्तीचे संकलन पाहायला मिळते. गणेश चतुर्थीच्या दिवशी येथे 80,000हून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. संध्याकाळच्या वेळी इथली रोषणाई आणि शांतता मनाला सुखद देते. हे मंदिर सुमारे 250 वर्षे जुने आहे. या परिसरात सारस नावाचे पक्षी मोठ्या संख्येने येत असत, म्हणून सवाई माधवराव पेशव्यांनी या बागेला सारसबाग हे काव्यात्मक नाव दिले. सारसबाग उद्यान हे सुमारे 25 एकर परिसरात पसरलेल्या या बागेत सुंदर हिरवळ, पायवाटा आणि कमळांनी भरलेला लहान तलाव आहे. बागेच्या बाहेर असलेली खाऊ गल्ली पावभाजी, शेव, भेळ आणि इतर चटपटीत पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. 1784मध्ये श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी तलावाच्या मध्यभागी असलेल्या 25,000 चौरस फुटाच्या बेटावर श्री सिद्धिविनायकाचे मंदिर बांधले आहे. या उद्यानाची वेळ सकाळी 6 ते 11 आणि दुपारी 4 ते 8, 8:30 पर्यंत आहे. मंदिर सकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत असते. गणेश चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीला येथे मोठी गर्दी असते. तर मित्रांनो, ही होती आपल्या लाडक्या सारसबाग गणपतीची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.